नमस्कार माझ्या सर्व प्रिय विद्यार्थी मित्रांना, पुन्हा एकदा आपलं मी शिवशरण गौंडी माझ्या या ऑनलाईन क्लासमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहे. तर आपण मागच्या तासात टू फाइंड HCF बाय प्राइम फॅक्टर अँड डिव्हिजन मेथड अभ्यासलेली होती. तर आज या तासामध्ये आपण प्रॅक्टिस सेट 12 अभ्यासणार आहोत. तर त्यातलं पहिला प्रश्न बघा, फाइंड द HCF प्रॅक्टिस सेट 12. पहिला प्रश्न आहे फाइंड HCF. आता यामध्ये त्यातलं पहिला बघा, पहिला प्रश्न आहे 25 and 40. आता या ठिकाणी आपल्याला या 25 आणि 40 या दोन संख्यांचं HCF काढायचं आहे. मग HCF काढण्याच्या दोन पद्धती आपण अभ्यासल्या मागच्या तासात, प्राइम फॅक्टर मेथड अँड डिव्हिजन मेथड. मग समजा प्राइम फॅक्टर मेथडने या दोघांचं काय केलं, आपण प्राइम फॅक्टर्स काढले. तर समजा याचे प्राइम फॅक्टर्स काढले आपण, 25 चे प्राइम फॅक्टर्स काढा. सो 25 इज इक्वल टू 25 ला 5 नेच भाग जातो, मग 25 चे प्राइम फॅक्टर्स येतील 5 into 5. ओके, अगेन फाइंड द प्राइम फॅक्टर्स ऑफ 40. 40 चे प्राइम फॅक्टर्स काढा. 40 ला फर्स्ट प्राइम नंबर 2 ने भाग जातोय, बरोबर. मग 2 ने भाग घातलं की किती उरते बघा, 20 उरते. मग समजा या ठिकाणी आपण हे 20 लिहिलं, इज इक्वल टू 2 into, पुन्हा या 20 ला आणखीन 2 ने भाग जातोय, मग तो 2 इथं लिहा इंटू 2 इंटू, मग 20 ला 2 ने भाग घातलं की किती राहिलं, 10 राहिलं इथं. पुन्हा या 10 ला 2 ने भाग जातो, 2 इंटू 2 इंटू, याला 2 ने भाग जातो, 2 इंटू भाग राहतो किती, 5. बघा लक्षात येतं काय, हे आपण काय केलं होतं, व्हर्टिकली काढलं होतं, अशा पद्धतीने काढलं होतं बघा. 40 चे फॅक्टर्स असे काढले होते बघा. 2 ने भाग जातोय, 2 ज 4 हे 0, परत 2 ने जातोय, 2 10 ज 20, परत 2 ने जातोय, 2 5 ज 10, परत 2 ने जात, परत आता 2 ने जात नाही, डायरेक्टली 5 न 5 ज 5. सो 2 into 2 into 2 into 5, 2 into 2 into 2 into 5 असं आपण केलं. ओके, हे करायची गरज नाही. जर व्हर्टिकली तुम्ही असं केलात तरी डायरेक्टली इथंच लिहायचं, ते व्हर्टिकली केलं असतं. आता इथं आपण व्हर्टिकली केलं नाहीये म्हणून हे नाहीच आहे. जर व्हर्टिकली तुम्ही असं इकडे ह्या साईडला फॅक्टर्स पाडलात तर इथं हे डायरेक्टली त्याचे फॅक्टर्स लिहा, डायरेक्टली लिहा त्याचे फॅक्टर्स, 2 into 2 into 2 into 5. ओके, मग इकडं असं मगाशी लिहिल्यासारखं जर आपण केलं असेल तर हे व्हर्टिकली लिहायची गरज नाहीये. ओके, तुम्हाला हे व्हर्टिकली काढायचं सोपं जातं, त्यामुळं सरळ काय करायचं, व्हर्टिकली फॅक्टर्स काढायचे, मग त्याचे मल्टिप्लिकेशन फॉर्म मध्ये लिहायचं. आता ओके, मग आता काय करायचं बघा, कॉमन फॅक्टर्स बघायचं. दोन्हीमध्ये असणारे जो कॉमन फॅक्टर्स आहे त्या कॉमन फॅक्टर्सला अंडरलाईन करायचं आहे. 5 कॉमन आहे, इथं पुन्हा एक 5 आहे, इथं नाहीये, एकच 5 आहे. इथं 2 आहे, इथं नाहीये. मग कॉमन फॅक्टर्स किती झाले, इथं 5 एकच आहे. मग कॉमन फॅक्टर इथं लिहिलं आपण, समजा कॉमन फॅक्टर्स. तर नाही लिहिलं तरी चालते कॉमन फॅक्टर्स, डायरेक्टली HCF लिहिलं तरी चालतो. मग इथं डायरेक्टली HCF लिहा. सो HCF इज इक्वल टू कॉमन फॅक्टर
एकच कॉमन फॅक्टर आहे. सो हियर HCF इज 5. समजा जर आणखीन एखादं दुसरं कॉमन फॅक्टर असलं असते तर काय करायचं आहे, त्या सर्वांचं गुणाकार करायचं. जे कॉमन फॅक्टर्स आहेत त्या सर्व कॉमन फॅक्टर्सचं काय करा, गुणाकार करा, म्हणजे त्याचं HCF मिळतो. ओके, अंडरस्टँड? Now next, the second one. Look at the second one here. What is the second? 56 and 32. 56 and 32. Now again find the solutions of 56 and 32. Find the factors of 56 here vertically. मग त्याला बघा कितीने भाग जातोय, 2 ने भाग जातो. पहिली प्राइम नंबर 2. सो 2 ने भागायला आला, 2 2 ज 4, 2 8 ज 16. बरोबर आहे. बे दोन्ही 4, एक उरलं, वरून घेतलं 16 झाले, 82 16. पुन्हा 2 ने भाग जातो, बे 1 बे, बे चौक 8. पुन्हा 2 ने भाग जातो, बे 7 14. आता 7 ही मूळ संख्याच आहे, त्यामुळे त्याला डायरेक्टली 7 नेच भागाला, 7 1 ज 7. माझा बघा याचे फॅक्टर्स येतील 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 7. ओके, मग पुन्हा आता काय करा, 32 चे फॅक्टर्स पाडा. पहिले 32 चे फॅक्टर्स पाडले आपण. 32 ला पुन्हा फर्स्ट प्राइम नंबर 2 ने भाग जातो, मग 2 ने भाग घाला, बे 1 बे, 1 उरले, वरून घेतलं 2, 12 झाले, बे सख्ख 12. पुन्हा याला 2 ने भाग जातोय, बे 8 16. पुन्हा 2 ने भाग जातो, बे चौक 8. पुन्हा 2 ने भाग जातो, बे दोन्ही 4. पुन्हा 2 ने जातो, बे 1 बे. मग हे त्याचे फॅक्टर झाले 2 2 2 2 2. ओके, 32 इज इक्वल टू 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 2. 5 वेळात बघा, 5 2 आहे. ओके, माझा बघा कॉमन फॅक्टर्सला अंडरलाईन करा. हे कॉमन फॅक्टर 2 2, पुन्हा हे 2 हे 2, पुन्हा हे 2 हे 2. परत आहे का बघा कॉमन फॅक्टर्स? नाही आहेत. सगळे 3 हे 2 कॉमन फॅक्टर्स आहेत, ते कॉमन फॅक्टर्सला अंडरलाईन केलं. देअरफॉर हियर राईट HCF. HCF इज इक्वल टू 2, हे कॉमन फॅक्टर 2 आहे, दुसरा कॉमन फॅक्टर इंटू 2 इंटू तीसरा कॉमन फॅक्टर, that is equal to how much? 8. बे दोन्ही 4, 4 दोन्ही 8. Therefore, right here, HCF of 56 and 32 is equal to 8. ओके, अशा पद्धतीनं प्राइम फॅक्टर काढून त्याचे HCF काढायचं आहे. ओके, नाउ नेक्स्ट वन. आता प्रत्येक वेळेस 2 संख्या असतात असं नाही, कधी 3 संख्या असतात. आता तिसरा बघा, त्याच्यामध्ये 3 आहेत, 40, त्याच्यानंतर 60 and 75. 60 and 75. जसं आपण दोघांचं प्राइम फॅक्टर्स काढलंय त्याच पद्धतीनं ते तिघांचं आता प्राइम फॅक्टर्स काढायचं आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल फाइंड प्राइम फॅक्टर ऑफ 40. आपण मगाशी काढलेलंच होतं प्राइम फॅक्टर ऑफ 40. 2 ने भाग जातोय, 2 2 ज 4 0. परत 2 ने जात आहे, बे 1 बे 0. परत 2 ने जात आहे, बे 5 10. परत 2, आता 2 ने जातो का बघा, नाही जात. 5 ही मूळ संख्या असल्यामुळे डायरेक्टली 5 ने भागायला, 5 1 5. ओके, हे असं 40 चे लिहिले फॅक्टर्स. 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 5. पुन्हा 60 चे काढा, पुन्हा 60 चे काढले आहेत आपण. 60 बघा, 2 ने भाग जातो, 2 3 ज 6 हे 0. परत 2 ने जातोय, 2 1 ज 2, 2 5 ज 10. बे 1 बे, 1 उरलं, वरून घेतलं 0 10 झाले, बे 5 10. आता 2 ने जात नाही, 3 ने जातोय, 3 5 15. परत 5 ने, 5 1 5. माझे फॅक्टर्स काय झाले, 60 चे 2 इंटू 2 इंटू
3 इंटू 5. ओके. पुन्हा आता 75चे काढा. हे 75 हे समसंख्या नाही आहे, विषम संख्या, त्याला दोन्ही भाग जात नाही, त्यामुळे इथं पहिल्या प्राईम नंबरने भाग जात नाही. दुसरा प्राईम नंबर आहे 3. 3 ने भाग जातो का बघा. त्याची कसोटी वापरून सर्व अंकांची बेरीज करा. 7 आणि 5 12. 12ला 3 ने भाग जातो, म्हणून 75ला 3 ने भाग जातोय, म्हणून इथं 3 लिहा. 3 ने भागाला 3 दोन्ही 6. 3 दोन्ही 6 म्हणजे 2चा भाग बसवायचा आहे. 6 म्हणून 6 लिहायचं नाहीये. किती राहिलं? 7 मधनं 6 गेले, 1 राहिलं, वरून घेतलं 5, 15 झाले. 3 5 15. आता पुन्हा 25ला 3 ने भाग जातो का बघा. नाही जात. मग कशाने भाग जाईल? 5 ने जाईल. मग 5 ने भाग गेला, 5 चा 5 25, परत 5 ने भाग जातो, 5 1 5. ओके. आता बघा 75 इज इक्वल टू त्याचे फॅक्टर्स 3 इंटू 5 इंटू 5. आता काय करायचं आहे? सर्वांचं मध्ये असणारे कॉमन फॅक्टर्स काढायचे. मग सर्वांच्या मध्ये कॉमन फॅक्टर बघा. आता इथं 2 आहेत. इथं आहे का 2? नाही आहे. मग इथं 5 आहे, इथं 5 आहे, इथं पण 5 आहे, इथं पण 5 आहे. ठीक आहे. मग आता पुन्हा बघा, हे 2 इथं आहे, परंतु इथं नाही आहे. ओके. 3 इथं आहेत, परंतु इथं नाही आहेत. तिन्ही मध्ये असले पाहिजेत. आता तिन्ही मध्ये असणारे 5 हा कॉमन आहे, तो 5 घेतला. 2 जर घेतला, पण या दोघांमध्ये 2 आहेत, परंतु याच्यामध्ये 2 नाही आहे, त्यामध्ये 2 कॉमन फॅक्टर लिहिता येणार नाही आपल्याला. त्यानंतर 3 घेतलं. 3 या दोघांमध्ये आहेत, परंतु याच्यामध्ये नाही आहेत, त्यामुळं 3 पण कॉमन फॅक्टर घेता येत नाही. माझा कॉमन फॅक्टर किती आहे तिथं? फक्त 5 हा एकच कॉमन फॅक्टर आहे तिघांमध्ये. सो हिअर राईट therefore HCF is equal to only 5. therefore HCF of 40, 60, 75 is equal to how much? 5. कळलं का? ओके. अंडरस्टँड? नाउ नेक्स्ट. पुन्हा एक बघा. पुन्हा आता आणखीन एक आपण बघूयात. 57, 75 and 102. 8 वन. त्याच्यामधला 8 वन बघा. 57, 75 and 102. आता सारखंच आहे, याला तसंच करायचं आहे. 57 चे फॅक्टर्स काढा. 57 इथं फॅक्टर्स काढले आपण 57 चे. आता बघा 2 ने भाग जाणार नाही, कारण काय? विषम संख्या आहे. त्याच्यानंतरची मूळ संख्या आहे कुठली? 3. 3 या प्राईम नंबरने भाग जातो का बघा. दोघांचं बेरीज करा. 5 आणि 7 12. 12ला 2 ने भाग 3 ने भाग जातो, बरोबर आहे. त्यामुळे ह्याला सुद्धा 3 ने जातो भाग. 3 ने भागाला 3 1 3. 3 1 3 म्हणजे 3 लिहायचं नाही, 1चा भाग बसतो. 1 म्हणलेत म्हणून आपण 1चा भाग बसवायचा. इथं 3 ह्याच्यातनं मायनस करायचं. 5 मधनं 2 उरतात, वरून घेतलं 7, 27 होतात. 3 9 27. ओके. आता 19 आले बघा. 19 हे प्राईम नंबरच आहे मुळातच, त्यामुळं 19 ने डायरेक्ट इथं भागाला 19 1 19. म्हणजे त्याचे फॅक्टर्स काय येतील? 57 चे. सो हे 57 इज इक्वल टू 3 इंटू 19. ओके. नाउ नेक्स्ट वन 75. 75 चे फॅक्टर्स पाडा. पुन्हा इथं 3 ने भाग जातो, याला 3 ने भाग झाला. 3 दोन्ही 6, 1 उरलाय, 3 5 15. पुन्हा 25ला आता 5 ने भाग जातोय. 5 5 25. परत त्याला 5 ने जातोय. 5 1 5. बरोबर. मग आता इथं therefore 75 is equal to 3 into 5 into 5. 3 into 5 into 5 असं लिहिलं. पुन्हा 102 चे काढा. 102 चे याचे फॅक्टर्स काढले आपण. 102 ने समसंख्या असल्यामुळं त्याला 2 ने भाग जातो. मग 2 ने भागाला 2 5 10, 2 1 2. बरोबर. पुन्हा त्याला 2 ने भाग जात नाहीये,
मग आता काय करा, 3 ने जातो का बघा, कसोटी वापरा, 5 आणि 1चं बेरीज करा, 6 येते, मग 6ला 3 ने भाग जातो, त्यामुळं याला देखील 3 ने भाग जातो. तर 3 ने भाग घाला आपण, 3 1 3, किती उरले, 5तनं 3 गेले, 2 उरले, वरून घेतले 21 झाले, 3 7 21. आता बघा 17, 17 ही मूळ संख्याच आहे, त्यामुळे त्याला डायरेक्टली 17नेच भाग झाला, 17 1 17. मग त्याचे फॅक्टर्स आले इथं किती बघा, 702 इज इक्वल टू 2 × 3 × 17. आता कॉमन फॅक्टर्सला अंडरलाईन करा, इथं 3 आहे, इथं 3 आहे, इथं पण 3 आहे, हे कॉमन फॅक्टर आहे 3. आता पुन्हा बघा, इथं 19 आहे, या दोघांमध्ये 19 नाही, त्यामुळे 19 कॉमन फॅक्टर येत नाही. परत इथं 2 आहे, या दोघांमध्ये 2 नाही, त्यामुळे 2 कॉमन फॅक्टर येत नाही. इथं 5 आहे, या दोघांमध्ये 5 नाही, त्यामुळे 5 देखील कॉमन फॅक्टर करता येत नाही. इथं 17 आहे, या दोघांमध्ये 17 नाही, त्यामुळे 17 देखील कॉमन फॅक्टर नाही आहे. मग कॉमन फॅक्टर किती आहे, फक्त 3 हा एकच आहे. देअरफॉर हिअर राईट HCF इज इक्वल टू हाऊ मच, 3. देअरफॉर HCF ऑफ 57, 75, 102 is equal to 3. Okay, understand? In this way you can solve the remaining examples from the question number first. Okay, now look at the second question. Find the HCF by division method and reduce to the simplest form. Find the HCF by division method and reduce to the simplest form. So look at the first one. 275 upon 525. 275 upon 525. Here we have to find the HCF first by division method. आता HCF कुणाचं काढायचं आहे, 275 आणि 525 या दोघांचे HCF काढायचे डिव्हिजन मेथडनं. मग डिव्हिजन मेथडनं काढत असताना आपण काय करतोय, मोठ्या संख्येला लहान संख्येने भागतोय. मग आता इथं मोठी संख्या कोणती बघा, 525 आहे, मग त्या मोठ्या संख्येला याच्याने भागा, 525 डिवायडेड बाय किती, 275. आता बघा 275 चं दुप्पट केलं तर 550 येतो, 550 येतो, म्हणजे 2चा भाग इथं बसत नाहीये. 2चा भाग बसलं की याला 2 ने गुणलं की किती येणार आहे, 550 येणार आहे. त्यामुळे इथं ते 525 मधनं 550 मायनस करू शकत नाही आपण, त्यामुळे इथं काय करायचं आहे, 1चा भाग बसवायचा आहे. 275 1 275. मग आता याच्यातनं मायनस करा, 275 हे मायनस केलं आपण, 5 मधनं 5 गेलं 0, 12 मधनं 7 गेलं 5, कॅरी 1, 5 मधनं 3 गेलं 2, 250 आलं. मग आता हे 250 रिमाइंडर आहे, पुन्हा या 250 न कुणाला भागायचं आहे, त्याला भागायचं आहे पा, 275 ला भागायचं आहे. मग किती येतो बघा भागाकार, 1चा भाग बसतो, 1चा भाग बसवा, 250 1 250. ओके, पुन्हा सबट्रॅक्शन करा, 5 7 मधनं 2 गेलं 2, पुन्हा हे रिमाइंडर 25 आलं, 25 इकडे घेतलं आपण, पुन्हा या 25 ने या 250 ला भागलं आपण, 250. ओके, मग कितीचा भाग बसतो बघा, 25 10 10चा भाग बसतो डायरेक्टली, 25 10 250, 25 10 250. मग इथं बाकी किती आलं, 0 आलं. बाकी 0 येईपर्यंत भागायचं आहे. मग बाकी 0 येईपर्यंत भागलं की बाकी 0 आलंय. कुठल्या संख्येने भागल्यानंतर बाकी 0 आलंय, शेवटचं डिवायझर कोणतं आहे बघा, शेवटचं डिवायझर आहे 25. इथं 25 हा शेवटचा डिवायझर आहे, तेव्हा बाकी 0 आलंय. सो हिअर 25 इज द HCF. Therefore HCF of 275 and
525 is how much? 25. Okay. Now therefore right here 275 divided by 525 is equal to, HCF काय काढलं आपण त्याचं, सॉरी हे 25 काय आहे त्याचं HCF आहे. HCF आहे म्हणजे 25 इज द कॉमन फॅक्टर ऑफ बोथ ऑफ 275 अँड 525. जे HCF असते हे या दोघांचं काय असतो, तो कॉमन फॅक्टर असतो, म्हणजे सामायिक अवयव असतो. म्हणजे 25 ने या दोघांनाही भाग जात असते, मग ते या दोघांनाही 25 ने भाग घालायचं. कसं बघा, 275 डिवायडेड बाय 25 अपॉन 525 डिवायडेड बाय 25. 25 नेच का डिवाइड करायचं, पण त्याचं HCF 25 येते. HCF 25 म्हणजे तो कॉमन फॅक्टर आहे दोघांना, त्याच्याने भाग जात असतेच, त्यामुळं 25 ने भाग घातलं. मग भागालो आपण 25 ने, किती येतं बघा आता 25 ने भाग घातल्यावर, 25 1 25, 27 मधनं 25 गेलं, 2 राहिलं, वरून घेतलं 5, 25 झाले, पुन्हा 25 1 25 डिवायडेड बाय, पुन्हा इथं 25 ने भागाला, 25 दोन्ही 50, किती उरले, 2 उरले, वरून घेतलं 5, 25 झालं, 25 1 25, 11/21. आता इथं पुन्हा भाग जातो का बघा, नाही जात, कारण 11 हे प्राईम नंबर आहे. 11 हे प्राईम नंबर असल्यामुळं 11 आणि 21 या दोघांनाही कुठल्याही संख्येने भाग जाणार नाही. सो इट इज द सिम्पलेस्ट फॉर्म. देयरफॉर राइट हियर 275 डिवाइडेड बाय 525 is equal to 11/21. It's a simplest form. Okay, understand? लक्षात आलं का बघा. ठीक आहे, पुन्हा दुसरे एक एक्झाम्पल बघूया. consider second one, 76 and 133. 76 upon 133. Okay, now again here find, divide 133 by 76. 133 divided by 76. आता बघा 76 ला 2 जर आपण 2 ने गुणलं म्हणजे 76 2 जर आपण म्हणलं तर किती येणार आहे, 152 येणार आहे. मग 152 ही 133 मधनं मायनस करता येत नाही, त्यामुळे तर 1 चा भाग बसवायचं. 76 1 जा 76. मग सबट्रॅक्शन करा. 13 मधनं 6 गेले 7, हातचा 1, 13 तनं 8 गेले, 8 आणि 5 13 हे 5, किती राहिलं 57. मग पुन्हा हे 57 हे रिमाइंडर आहे, या 57 ह्याला भागाला, पुन्हा याला भागातला आपण 76 डिवायडेड बाय 57. मग 57 चं दुप्पट जर आपण केलं 114 येत आहे. मग इथं 76 आहे, वजाबाकी करता येत नाही, मग 1 चा भाग बसवा. पुन्हा 57 1 57, पुन्हा वजाबाकी करा. 6 तनं 7 वजा करता येत नाही म्हणून 16 तनं 7 वजा करा, 9 हातचा 1 आणि 7 मधनं 5 आणि 1 6 वजा करा 1, 19 राहिलं. मग पुन्हा हे रिमाइंडर 19 आहे, मग या रिमाइंडरने पुन्हा या डिवायझरला डिवाइड करा. मग इथं 19 ने कितीला भागायचं आहे, 57 ला भागायचं आहे. आता बघा 19 त्रिक 57, 19 1 19, 19 दोन्ही 38, 19 त्रिक 57. मग हे 57 याच्यातनं मायनस करा, इथं 3 चा भाग बसला, बाकी 0 आलं. मग आता बघायचं का, नाही बघायचं. बाकी 0 आलं म्हणजे थांबायचं तिथं. बाकी 0 आले, मग बाकी 0 कुठल्या डिवायझरने भागल्यानंतर बाकी 0 आलाय, शेवटचं डिवायझर कोणतं आहे बघा, 19 आहे. सो हियर 19 इज द व्हॉट, HCF of 76 and 133. Therefore HCF of 76 and 133 is how much,
19. Okay, now reduce it in its simplest form. Therefore 76 upon 133 is equal to 76 divided by 19 divided by 133 divided by 19. बरोबर आहे. तर बघा पण काय लसाई मसाई किती आले 19 आलाय म्हणजे 19 हा त्याचा कॉमन फॅक्टर आहे. याचा अर्थ दोघांना पण 19 ने भाग जातो, मग 19 ने भाग घालायचं. ओके 19. आता इथं बघा 76 ला 19 ने भागायचं. 19 3 57, 19 चौक 76, 4 चा भाग बसतो इथं डिवायडेड बाय. इथं बघा 19 7 33 आहे. 19 5 95 बरोबर आहे. 19 5 95, 19 14 दूरचे 19 7 33 असे म्हणजे 7 चा भाग बसतो इथं 4/7. therefore 76 upon 133 is equal to 4/7. it is its simplest form. कळालं का सर्वांना? ठीक आहे. तर उरलेलं एक एक्झाम्पल आहे, तो एक्झाम्पल तुम्ही सोडवू शकता. ओके, सगळ्यांना समजलंय? थँक्यू.